तुम्ही असा कधी विचार केला आहे का की मला इंग्रजी शिकायचं आहे, माझं वजन कमी करायचं आहे किंवा परीक्षेत मला टॉप करायचं आहे, पण काही दिवस प्रॅक्टिस करून कंटाळा येतो आणि आपण हार मानतो. तर मूळ समस्या काय आहे? मूळ समस्या आहे माइंडसेट. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण थॉमस टर्नर यांच्या द प्रॅक्टिसिंग माइंड या पुस्तकातून शिकणार आहोत की रिझल्ट नव्हे, प्रोसेसवर फोकस केलं तर यश नक्की मिळतं. आता बघूया गोल्डन रूल नंबर 1. रिझल्ट मागे धावू नका, प्रोसेस एन्जॉय करा. आपण नेहमी निकाल कसा मिळेल याचं टेन्शन घेतो. जसं की तुम्ही गिटार शिकताय पण तुमचा फोकस कधी मी परफेक्ट गाणं वाजवेल यावर आहे. पण जर तुम्ही रोज फक्त स्ट्रमिंग, कॉर्ड्स किंवा रिदमवर फोकस केला तर तुमचं स्किल हळूहळू डेव्हलप होईल. निकाल आपोआप मिळेल, फक्त तुम्ही प्रोसेसचा आनंद घेतला पाहिजे. आता पाहूया गोल्डन रूल नंबर 2. फास्ट रिझल्ट सिंड्रोम ही आपल्या मेंदूची मोठी चूक आहे. आजकाल आपल्याला सगळं लवकर हवं असतं, जलद यश, पटकन पैसा, लगेच वजन कमी. पण हे चुकीचं आहे. फक्त प्रोसेस एन्जॉय करा, रिझल्ट आपोआप येतात. जसं की विराट कोहली शतकाचा विचार करत नाही, तो फक्त प्रत्येक बॉलवर फोकस करतो. सचिन तेंडुलकर फक्त रन नाही तर रोजचा प्रॅक्टिस एन्जॉय करायचा. आणि तुम्हीही हेच करू शकता. आता बघूया गोल्डन रूल नंबर 3 म्हणजे DC मेथड. DC मेथड म्हणजे काय? डू, ऑब्झर्व अँड करेक्ट. टर्नर यांनी एक पॉवरफुल फॉर्म्युला दिलाय. DC मेथड. डू म्हणजे करा, म्हणजे सुरुवात करा. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा, कुठे चूक होत आहे ते बघा. आणि करेक्ट म्हणजे सुधारणा करा, म्हणजे पुढच्या वेळेस सुधारून पुन्हा करा. याचं एक एक्झाम्पल पाहूया. तुम्हाला जर पब्लिक स्पीकिंग शिकायचं तर तुम्ही फर्स्ट टाइम गोंधळलात, सेकंड टाइम तुम्ही आवाज नीट केलात, थर्ड टाइम शब्दांवर कंट्रोल मिळवलात आणि 5-6 वेळेनंतर तुम्ही कॉन्फिडेंटली बोलायला शिकाल. आता बघूया प्रत्येक क्षेत्रात हा माइंडसेट कसा उपयोगात आणायचा. जर तुम्हाला म्युझिक शिकायचं आहे तर रोज फक्त रियाज करा, परफेक्ट नोट्सची चिंता नको. जर तुम्हाला अभ्यास चांगला करायचा आहे तर मार्क्सची चिंता नको, कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायचं असेल तर प्रॉफिटच्या मागे धावू नका, चार्ट्स शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला फिटनेस करायचा असेल तर रोज 1% सुधारणेवर फोकस करा, शरीर आपोआप बदलेल. आणि जर तुम्हाला कम्युनिकेशन शिकायचं आहे तर लोकांसोबत बोलण्याचा सराव करा, चुका करायला घाबरू नका. आता बघूया गोल्डन रूल नंबर 4. माइंड रिप्रोग्रामिंग. स्लो प्रोसेस इज द रिअल प्रोसेस. तुमचा मेंदू त्वरित निकालाची सवय लावून घेतो, पण तुमचं लक्ष प्रत्येक छोट्या प्रगतीवर हवं. म्हणून फक्त 1% सुधारणेवर फोकस करा, रोजचा सराव एन्जॉय करा, चुका करायला घाबरू नका, त्या प्रगतीचाच एक भाग आहेत. तर मित्रांनो, यशस्वी लोकांचा सिक्रेट फॉर्म्युला एकदम साधा आहे. पहिलं म्हणजे रिझल्ट मागे धावू नका, प्रोसेस एन्जॉय करा. दुसरं म्हणजे रोजच्या छोट्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आणि तिसरं म्हणजे चुका स्वीकारा आणि त्यातून शिका. तर ही प्रॅक्टिसिंग माइंडसेट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या गोष्टी प्रोसेस एन्जॉय करायला सुरुवात करणार आहात. आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी बुक वाइब्स विथ प्राजक्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.